नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की सर्वजण एकत्रित जेवणासाठी बसलेले असतात. तेव्हा रम्या ही काव्यावर आवाज ओढून बोलू लागते. त्यावेळेस पार्थला राग येतो आणि तो रम्यावर तोडून बोलतो, हे बघ रम्या, तू असे आवाज ओढून कोणावरही बोलायचे नाही आणि काव्यावर तर अजिबातच नाही. तुमची शिक्षा माफ केली याचा अर्थ असा होत नाही की तुमचे सर्व पापे धुवून निघतात. हे सदैव लक्षात ठेव. आणि तेव्हा रम्याची देखील बोलती बंद होते. त्यानंतर आपण पाहतो रम्या ही वसुंधराला बोलते, आई मला असे वाटते मामी आणि काव्या यांच्यामध्ये कसली तरी ठिणगी पडली आहे. आणि वसुंधरा तिला उत्तर देते, हे तर एकदम चांगले आहे. आता ठिणगीचा आपल्याला भडका कसा करता येईल यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यानंतर आपण पाहतो जीवा हा आपल्या एका मित्राला फोन करतो आणि ते बोलतो, माझ्याकडे एक रिकामी जागा आहे. आपण एक काम करूया, त्या रिकाम्या जागेमध्ये माझे ऑफिस सुरू करूया. आणि त्यावेळेस जीवाचे बोलणे ही नंदिनी ऐकते आणि नंदिनी ही त्याला त्या ठिकाणी आल्यानंतर जीवाला विचारते, कुठल्या मोकळ्या जागेबद्दल बोलत आहात तुम्ही. त्यावेळेस जीवा हा तिच्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करू लागतात. आता येणाऱ्या भागामध्ये जीवा हा नंदिनीपासून नक्की काय लपवत आहे हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.